आज आपण प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 5 इयत्ता 3 विभाग 1 मराठी पाहणार आहोत. प्रश्न 1 व 2 साठी सूचना. खालील उतारा काळजीपूर्वक वाचून त्या खालील प्रश्नांच्या उत्तराचे पर्याय क्रमांक शोधा. इथं उतारा दिला आहे आपल्याला. पुस्तकांचे पुष्कळ प्रकार असतात. काही पुस्तके अल्पायुषी तर काही दीर्घायुषी असतात. त्यांचे आयुष्य त्यांच्यामधील विचारांवर अवलंबून असते. विचार जितके स्थायी तितकी पुस्तके स्थायी. वर्तमानपत्राचे आयुष्य एक दिवस. सकाळी उत्साहाने व आतुरतेने आपण ते वाचतो, पण त्याचे पारायण करत नाही. मासिकाचे आयुष्य 1 महिना. परंतु काही पुस्तके सदा सर्वकाळ बहुमोल असून तृप्त मनाला समाधान देतात. माणसांच्या सेवेस नित्य तयार असलेली पुस्तके हेच माणसांचे खरे मित्र, कारण ते काही हाताचे राखून ठेवत नाहीत वा माणसाला फसवत नाहीत. म्हणून ज्या पुस्तकांतील विचार चिरकाल टिकणारे असतात तीच पुस्तके चिरंजीव होतात. अशी पुस्तके त्रासलेल्या मनाला समाधान देतात, म्हणून पुस्तकासारखा मित्र नाही असे म्हणतात. प्रश्न पहिला. कोणती पुस्तके त्रासलेल्या मनाला समाधान देतात? पर्याय क्रमांक 2. ज्या पुस्तकांतील विचार चिरकाल टिकणारे असतात अशी पुस्तके. पुस्तकातील विचार चिरकाल टिकणारे असतात तीच पुस्तके चिरंजीव होतात. अशी पुस्तके त्रासलेल्या मनाला समाधान देतात. पर्याय क्रमांक 2. प्रश्न दुसरा. पुस्तकांचे आयुष्य कशावर अवलंबून असते? पुस्तकाच्या किमतीवर, पुस्तकांतील पानांवर, पुस्तकांतील विचारावर किंवा पुस्तकांच्या बांधणीवर? पर्याय क्रमांक 3. पुस्तकातील विचारांवर. त्यांचे आयुष्य त्यांच्यामधील विचारांवर अवलंबून असते. वरच्या 2 ओळीतच दिलेलं आहे. पुस्तकांच्या विचारावर त्यांचे आयुष्य अवलंबून असते. प्रश्न 3 व 4 साठी सूचना. खालील कविता वाचून त्या खाली विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. तयार केलेली रोपे भाजलेल्या खाचरात लावतात. भरपूर पाणी लागते भाताला, म्हणून पावसाळ्यातच लावणी करतात. झोडून काढतात साळ, साळ भरडली की तांदूळ निघतात. पिष्टमय थंड गुणाचा भात रोज असतोच जेवणात. बऱ्याच आहेत जाती तांदळाच्या, तांदळाचा भात अन पुलाव करतात. खीर, अनारसे, मोदक अन तांदळाची इडली असेही करतात. प्रश्न तिसरा. खालीलपैकी कोणता पदार्थ तांदळापासून तयार करत नाही? इडली तांदळापासून तयार होते. अनारसे तांदळापासून तयार होतात. खीर तांदळाची पण असते. पर्याय क्रमांक 4. जिलेबी. जिलेबी तांदळाची नसते, म्हणून पर्याय क्रमांक 4. आणि जिलेबीचा उल्लेख कवितेत आला सुद्धा नाही, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे चुकीचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. तांदळाची लावणी कोणत्या ऋतूत करतात? पर्याय क्रमांक 1 हिवाळा, पर्याय क्रमांक 2 पावसाळा, पर्याय क्रमांक 3 उन्हाळा आणि पर्याय क्रमांक 4 वसंत. पर्याय क्रमांक 2 पावसाळ्यात तांदळाची लावणी केली जाते. प्रश्न 5. खूप दिवसांनी मनोहर मुंबईला गेला. या वाक्यातील नामांची संख्या किती? दिवस आठवड्याचे नाव आहे. मनोहर मुलाचे नाव आहे. मुंबई गावाचे नाव आहे. 3 नामांची संख्या आहे. पर्याय क्रमांक 1 5, पर्याय क्रमांक 2 1, पर्याय क्रमांक 3 4 आणि पर्याय क्रमांक 4 3. कारण या वाक्यामध्ये 3 नामे आहेत. प्रश्न 6. पुढीलपैकी अनेक वचनी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 चिक्कू. आंबा एकवचनी आहे. चिंच एकवचनी आहे आणि बोर हे सुद्धा एकवचनी आहे. बोरे असते तर अनेकवचनी झालं असतं, म्हणून अनेकवचनी चिक्कू. पर्याय क्रमांक 1 हा योग्य पर्याय आहे. प्रश्न 7. खालील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. जीवन चुकीचा आहे. परीक्षा हा शब्द शुद्ध आहे. भूगोल हा शब्द सुद्धा चुकीचा आहे. भूला दुसरा उकार पाहिजे होता, इथं पहिला उकार दिलाय. आणि विश्रांती हा सुद्धा शुद्ध शब्द आहे. ब आणि ड
फक्त ब व ड. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 8वा. खालील वाक्यात रिकाम्या जागी योग्य अर्थ जुळणारा वाक्प्रचार निवडा. विवेक व नितीन या दोघांचे खूप मेतकूट जमते. वैर जमते का? नाही. विश्वास आहे. वाक्य व्यवस्थित पूर्ण होत नाही. आनंद होतो. विवेक व नितीन या दोघांचे खूप आनंद होतो असं होईल का? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2. विवेक व नितीन या दोघांचे खूप मेतकूट जमते. प्रश्न 9वा. लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे या अर्थाची म्हण पर्यायातून शोधा. पर्याय क्रमांक 3. आगीतून फुफुट्यात. कारण लहान संकटातून अधिक मोठ्या संकटात सापडणे म्हणजेच आगीतून फुफुट्यात. इकडे आड तिकडे वीर म्हणजे दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे. पर्याय क्रमांक 3 हा योग्य उत्तर आहे. प्रश्न 10 व 11 साठी सूचना. खाली दिलेला संवाद काळजीपूर्वक वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा. आजोबा या प्राणीसंग्रहालयाचं नाव काय? अरे राजू, हे तर प्रतापसिंह प्राणी संग्रहालय. अहो आजोबा, तो पहा सिंह. राणी, त्या पिंजऱ्याच्या अगदी जवळ जाऊ नकोस. आजोबा, सिंहाच्या मानेवर काय आहे? अगं, त्याला आयाळ म्हणतात. आणि बरका राणी, सिंह हा जंगलाचा राजा आहे. राणी, तो बघा मोर, त्याच्या डोक्यावर तुरा कसा शोभून दिसतोय. राजू, वा, खूपच छान. प्रश्न 10वा. हा संवाद किती जणात घडला आहे? पर्याय क्रमांक 2. हा संवाद 3 जणांत घडला आहे. आपला राष्ट्रीय पक्षी कोण? मोर. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 12 ते 14 साठी सूचना. रिकाम्या जागी योग्य शब्द भरून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करण्यासाठी पर्याय शोधा. प्रश्न 12वा. जानेवारी महिन्यात टिंबटिंब हा सण साजरा केला जातो. मकर संक्रांत. या सणाच्या आदल्या दिवशी टिंबटिंब असते. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी असते. पर्याय क्रमांक 1. या सणाच्या आदल्या दिवशी भोगीचा सण असतो. प्रश्न 14. या सणाला एकमेकांना टिंबटिंब वाटतात. पर्याय क्रमांक 4. तिळगुळ. प्रश्न 15. पावक या शब्दाला समानार्थी शब्द कोणता? पावक म्हणजे अग्नी. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 16. सहकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 4. असहकार. कारण मदत हा समानार्थी शब्द आहे. सहकारला विरुद्धार्थी शब्द विरोध असा होत नाही. सहकारी पण नाही. पर्याय क्रमांक 4. असहकार. सहकार, असहकार. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 17. पुढे दिलेल्या शब्दाला कोणता शब्द जोडल्यास जोड शब्द तयार होईल? जाळ, टिंबटिंब. जाळ, पोळ. पर्याय क्रमांक 3. कारण जाळ गोळ होतं का? नाही. जाळ पळ होतं का? नाही. जाळ धूर? नाही. जाळ पोळ हा योग्य जोड शब्द आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 18. दररोज प्रसिद्ध होणारे या शब्दसमूहाबद्दल एक शब्द द्या. दररोज प्रसिद्ध होणारे मासिक असतं का? नाही. वार्षिक? नाही. पाक्षिक? नाही. तर दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक असते. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. खालील प्रश्न 19. खाली शब्दसमूह व त्याचा अर्थ अशा जोड्या दिल्या आहेत. त्यापैकी अयोग्य जोडी कोणती? नृत्य करणारा नर्तक, बरोबर आहे. कीर्तन करणारा कीर्तनकार, हे सुद्धा बरोबर आहे. देवाची पूजा करणारा पुजारी, बरोबर आहे. शिल्प तयार करणारा चित्रकार असतो का? नाही. शिल्पकार. पर्याय क्रमांक 4 ही जोडी चुकीची आहे. प्रश्न 20. जशी पंखांची फडफड तशी पानांची काय सळसळ. पर्याय क्रमांक 3. घुबड राहते ती जागा म्हणजे
डोली पर्याय क्रमांक 2. कारण पर्याय क्रमांक 1ला दिलंय बीळ, बिळामध्ये काय राहतो उंदीर. चिमणीचे काय असते घरटे, पर्याय क्रमांक 3ला दिले घरटे, घरटे कशाचे असते चिमणीचे. आणि पर्याय क्रमांक 4ला दिलाय पिंजरा, पिंजरा हा पोपटाचा असतो. घुबड राहते ती जागा म्हणजे डोली, पर्याय क्रमांक 2. क्रमांक 23. खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास तिसऱ्या क्रमांकावर येणारा शब्द कोणता? इथं पहिले क न सुरुवात होणारा शब्द आहे का? आहे. कानटोपी पर्याय क्रमांक 4ला हा 1 नंबरला शब्द आला. ख चा शब्द आहे का? नाही. ग चा, घ चा, च, छ, ज, झ. ट पासून सुरुवात होणारा शब्द हा 2 नंबरला आला. ठ चा शब्द आहे का? नाही. ड चा नाही. ढ चा नाही. न, त, थ, द, ध, न, प, फ, ब, भ, म, य, र, ल, व, श, स. स हा सदरा हा 3 नंबरला शब्द आला आहे. इथं काय विचारले? खालील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास तिसऱ्या क्रमांकावर येणारा शब्द कोणता? पर्याय सदरा. सदरा इथं पर्याय क्रमांक 4ला दिला आहे सदरा, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. प्रश्न 24. खालील वाक्यात अधोरेखित केलेल्या शब्दाचा अर्थ ओळखा. वाक्य: थंडीमध्ये उभ्या राहिलेल्या पशुपक्ष्यांची काया थरथरत होती. कायाच्या खाली अधोरेखित हा अधोरेखित शब्द दिला आहे काया. कायाचा काय सांगितलंय आपल्याला? शब्दाचा अर्थ ओळखाय सांगितलंय. काया म्हणजे शरीर आणि तनू, फक्त ब आणि ड. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. काया म्हणजे शरीर आणि तनू. प्रश्न 25. साने गुरुजींचे संपूर्ण नाव काय आहे? पांडुरंग सदाशिव साने, पर्याय क्रमांक 3. विभाग 2 गणित. प्रश्न 26. 457 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? पर्याय क्रमांक 1 आहे 475, पर्याय क्रमांक 2 457, 457 पर्याय क्रमांक 3ला दिले, पर्याय क्रमांक 4ला 457, पर्याय क्रमांक 2 457 हे योग्य उत्तर आहे. 325 अधिक पाऊणशे म्हणजे किती? 400. कारण 325 म्हणजे 325 अधिक पाऊणशे म्हणजे 75. त्यांची बेरीज केल्यावर 400 येते, म्हणून पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. 75 मिनिटे बरोबर किती तास? पर्याय क्रमांक 2 1/4 तास. कारण 60 मिनिटाचा 1 तास आणि उरलेली 15 मिनिटे म्हणजे 1/4 तास. प्रश्न 29. ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 हा अंक आहे अशा 1 ते 100च्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत? पर्याय क्रमांक 2 5. इथं आपल्याला आयत दिला आहे. वजा 317 केल्यानंतर उत्तर 438 आलं पाहिजे असं सांगितलंय. तर चौकटीत कोणती संख्या येईल? 755, पर्याय क्रमांक 2. कारण प्रत्येक संख्या पर्यायात दिलेल्या संख्या टाकून बघायच्या, त्यातनं वजा 317 करायचं आणि उत्तर 438 आलं पाहिजे. मग काय करायचं? चौकटीत 755 वजा 317 केल्यानंतर उत्तर 438 येतं, म्हणून चौकटीत 755 ही संख्या येईल. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. प्रश्न 31. 13/20 या अपूर्णांकाचे वाचन कसे कराल? 13/20, पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 2ला दिले 20/13. 13.20, 13/20, पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर आहे. 13/20. प्रश्न 32. सोबतच्या बेरजेत चौकोनाच्या जागी समान अंक आहे तर तो अंक पर्यायातून शोधा. यात 3 टाकल्यानंतर 3 इथं 6 येतं. 2 टाकल्यानंतर 2 2 4.
4 टाकून बघितल्यानंतर इथं 8 येईल बेरीज. मग काय करायचं, पर्याय क्रमांक 4 1 टाकून बघूया. या चौकटीत 1 आणि या चौकटीत 1. 5 आणि 3 8, 7 आणि 3 10, 10 0 हातच्याला गेले 1, 1 2 आणि 3. पर्याय क्रमांक 1 हा योग्य उत्तर आहे. प्रश्न 33. 22 रुपये कमीत कमी नोटांमध्ये द्यायचे असल्यास कोणत्या नोटा द्याल? 10 रुपयाची 1, 5च्या 2 आणि 1च्या 2. ह्या 5 नोटा झाल्या. 20ची 1 आणि 1च्या 2 ह्या मिळून 3 नोटा झाल्या. 10च्या 2, 1च्या 2, 10च्या 2 आणि 1च्या 2 मिळून 4 नोटा झाल्या. 20ची 1 आणि 2ची 1 या 2च नोटा झाल्या. 20ची 1 नोट आणि 2ची 1 नोट. म्हणून पर्याय क्रमांक 2 20ची 1 आणि 2ची 1. प्रश्न क्रमांक 34. पाऊण किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम? पर्याय क्रमांक 3 750 ग्रॅम. एका तासात 55 किमी याप्रमाणे 5 तासात एकूण किती प्रवास होईल? एका तासात 55 किलोमीटर याप्रमाणे 5 तासाचा काढायचा आहे. पर्याय क्रमांक 3 275 किमी. 600 अधिक 5 अधिक 70 बरोबर किती? 675. पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न 37. 6 किमी 400 मीटर वजा 2 किमी 800 मीटर बरोबर किती? 6 किलोमीटर आणि 400 मीटर वजा करायचं 2 किमी 800 मीटर. पर्याय क्रमांक 3 3 किमी 600 मीटर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 38. 2 समान संख्यांचा गुणाकार 16 येतो व भागाकार 1 येतो तर त्या संख्यांची बेरीज किती? पर्याय क्रमांक 2 8. खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता? इथं पर्याय क्रमांक 1 ला दिले 9/15, पर्याय क्रमांक 2 ला 11/15, पर्याय क्रमांक 3 आहे 7/15 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 5/15. खालची संख्या सेम दिली आहे 15. आता वरच्यामध्ये सगळ्यात लहान कोणती आहे? 9, 11, 7 आणि 5. पर्याय क्रमांक 4 5/15 ही सर्वात लहान अपूर्णांक आहे. प्रश्न 40. 9 पॅडची किंमत 360 रुपये आहे तर अशा 7 पॅडची किंमत किती? मग आता काय करायचं, 360 भागिले 9 करायचं आणि जे उत्तर येईल ते एका पॅडची किंमत निघते. आता आपण करून बघूया. इथं काय सांगितले, 360 पॅडची किंमत किती आहे? 9 पॅडची किंमत किती आहे? 360. मग काय करायचं, 360 भागिले 9. 9 चोक 36. इथं आलं 0. इथं वर किती राहिले आता? 0. मग इथं ते 0 घ्यायचं आणि 4वर 0 द्यायचं. म्हणजे एका पॅडची किंमत 40 रुपये झाली. मग अशा आपल्याला किती काढायचे? 7 पॅडची किंमत काढायला सांगितली आहे. मग काय करायचं, 40 गुणुले 7. 7 0 0. 7 चोक 28. 280. पर्यायामध्ये 280 आहे का? बघूया. आहे पर्याय क्रमांक 4 280. न 41 869 गुणुले 0 अधिक 1 बरोबर किती? कुठल्याही संख्येला 0ने गुणले असता गुणाकार 0 येतो म्हणून 0 अधिक 1 बरोबर 1. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 42. या आकृतीत जास्तीत जास्त किती किरण तयार होतील? या आकृतीमध्ये किती किरण तयार होतील? 6. पर्याय क्रमांक 4.
प्रश्न 43. वरील आकृतीत 8/9 या अपूर्णांकाची ओळख होण्यासाठी किती भाग रंगवावे लागतील? 8/9 इथं भाग दिलेले किती? 9 दिलेले आहेत. मग यातले किती रंगवायला लागणार आपल्याला? 8. 8 भाग रंगवल्यानंतर 8/9 या अपूर्णांकाची ओळख होईल, म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न 44. खालील त्रिकोणातील लघुकोनांची संख्या किती? हा काय झाला? काटकोन. इथे एक लघुकोन होतोय आणि हा एक. पर्याय क्रमांक 3. 2 लघुकोन होतात. प्रश्न 45. 8 गुणुले 5 गुणुले 4 आणि इथं कोणतं चिन्ह येईल सांगायला सांगितले आणि पुढं संख्या दिली 20/5 गुणुले 40. चौकटीत योग्य चिन्ह पर्यायातून शोधायला सांगितलं आहे. मग काय करायचं? 20/5 करायचं. 5 चोक 20. मग उत्तर काय येईल? 4. मग 40 गुणुले 4 करून बघायचं. 40 चोक 160. आणि इथं काय करायचं? 8×5 40 गुणुले 4. 40 चोक 160. मग या चौकटीत बरोबर ही चिन्ह येईल. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 46. 673 वजा 121 बरोबर किती? पर्याय क्रमांक 2. 552. 673 मधून 121 वजा करायला सांगितलं आहे, म्हणून वजाबाकी 552 येते. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 47. दररोज अर्धा लिटर दूध याप्रमाणे जानेवारी महिन्यात किती लिटर दूध होईल? जानेवारी महिना किती दिवसाचा असतो? 31. मग इथं काय करायचं? दररोज अर्धा लिटर दूध नेते असं सांगितलंय. मग 2 दिवसाचा 1 लिटर म्हणजे 20 दिवसाचे दूध झाले 10 लिटर. 30 दिवसाचे 15 लिटर आणि वरचा 1 दिवसाचा अर्धा लिटर म्हणजे 15.5. पर्यायात आहे का? आहे. पर्याय क्रमांक 4. 15.5 लिटर. 48. संकेतचे वय 35 वर्षे आहे. अभिजितचे वय संकेतच्या वयापेक्षा 15 वर्षांनी जास्त आहे, तर अभिजितचे वय किती? 35 अधिक 15 करायचं. 35 अधिक 15 50. पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे.